श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत की स्वामी महाराजांची मानसपूजा कशा पद्धतीने करावी, मानसपूजा का करावी हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एक भास एक विसावा, एक भास एक विसावा, नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा, स्वामींची आठवण नसावी असा एकही क्षण नसावा, हृदय कणाकणात फक्त स्वामींनी बसावा। तर आज आपण बघणार आहोत की आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील। आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला संकट आहेत, अडचणी आहेत, हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते। ज्याचं जसं कर्म असेल तसे त्याला फळ सुद्धा स्वामी महाराज देत असतात। पण आज आपण बघणार आहोत, जर आपण भरपूर काही सेवा केलेली आहे पण आपल्याला एकही प्रचिती आली नाही, किंवा जर आपण एखाद्या अडचणीमध्ये असाल आणि आपल्याला योग्य ते मार्ग भेटत नसेल, किंवा आपल्याला खूप सेवा करून आपला एखादा प्रश्न सुटलेला नसेल, किंवा एखादी अडचण सुटलेली नसेल, तर तुम्ही नक्की एकदा मानसपूजा करून बघा। अतिशय प्रभावीशाली ही मानसपूजा आहे। नक्की तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल। त्याचबरोबर तुमची एखादी म्हणजे प्रश्न असेल, आता कोणताही एखादी संतती प्राप्त होत नसेल, आता अडचण म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात भरपूर अडचणी आहेत, अशीच कोणतीही तुमच्या मनातली एखादी अडचण असेल, प्रश्न असतील, ते जर सुटत नसतील तर नक्की तुम्ही ही मानसपूजा करावी। जर मानसपूजा केली तर नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग स्वामी महाराज दाखवतील। फक्त कोणतीही सेवा करताना एकाग्रता, विश्वास आणि त्या जी आपण सेवा करतोय त्या सेवेवरती विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर श्रद्धासुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुम्ही श्रद्धा, विश्वास जर ठेवून ती सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत असतं। तर ही मानसपूजा कोणी करावी, का करावी, तर कोणकोणते नियम आहेत ते बघूया। तर मानसपूजा कोणीही करू शकतं, मुली करू शकतात, मुलं करू शकतात, महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, कोणीही ही मानसपूजा करू शकतात। त्याचबरोबर नियम कोणते पाळायचे नाहीत। फक्त सेवा करत असताना जर तुम्हाला सुतक वगैरे आलं, अडचण आली, तर तुम्ही त्या म्हणजे तेवढ्यापुरती ती सेवा 10 दिवस, 5 दिवस, किंवा मासिक धर्म आला तर 5 दिवस ती सेवा तुम्हाला म्हणजे स्किप करायची आहे आणि नंतर सेवेला सुरुवात करायची आहे। ही सेवा करत असताना तुम्हाला संकल्प करायचा आहे। जर आता तुमची एखादी इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर तुम्ही 108 दिवसाची ही सेवा करू शकतात, किंवा तुम्हाला 41 दिवसाची सेवा सुद्धा करू शकतात। फक्त सेवा करण्याच्या अगोदर संकल्प मात्र नक्की करा। नक्कीच तुमच्या मनातली कोणती इच्छा सुद्धा ती पूर्ण होणार आहे। तर आता ही सेवा करत असताना कोणतीही सामग्री म्हणजे कोणतंही साहित्य म्हणजे पारायणाचा ग्रंथ किंवा जपमाळ अशी कोणतीही घेण्याची तुम्हाला गरज अजिबात नाही आहे। तुम्ही सेवा गुरुवारी करा, किंवा आता प्रगट दिन जवळ येत आहे स्वामी महाराजांचा, 10 एप्रिलला प्रगट दिन आहे, त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। 11 दिवसाची सेवा करा। जर तुम्हाला संकल्प करा, पण संकल्प करून हे सेवेला सुरुवात करा। तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही ही सेवा सुरुवात कराल, गुरुवारपासून सुरुवात केली तरी पण चालेल, जर तुम्ही दर गुरुवारी जरी ही सेवा केली तरी पण अति उत्तम आहे। तुम्हाला जसे जमेल तसं पण करा तुम्ही ही सेवा। तर घरातलं वातावरण त्या दिवशी अतिशय प्रसन्न असायला हवं, त्याचबरोबर शांतता पाहिजे घरामध्ये। ही सेवा करत असताना घरामध्ये शांतता हवी, मन प्रसन्न असायला हवं। सकाळी करायची आहे ही सेवा, पण जर तुम्हाला खरंच सकाळी जमत नसेल तर दिवे लावणीच्या वेळेस संध्याकाळी सुद्धा करू शकतात। आता खरंच तुम्हाला टाईम नसेल तर सकाळी, तर तुम्ही संध्याकाळी करा। तर आसनावरती म्हणजे देवघरासमोरच आपल्याला बसायचं आहे, जिथे आपलं देवघर आहे तिथे आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि कल्पना करायच्या आहेत। आपल्या मनामध्ये कल्पना करायची आहे की स्वामी महाराज म्हणजे फील करायचं आहे मी स्वामी महाराजांच्या समोर बसलेले आहे। त्याचबरोबर डोळे बंद करायचे आहेत आणि मनामध्ये कल्पना करा की एक फूल आहे, कोणतंही फूल दिसू द्या, तुम्हाला सोना चाफा दिसू द्या किंवा गुलाबाचं फूल आहे, आणि त्यातून हळूहळू स्वामींची मूर्ती मला दिसत आहे। म्हणजे ते गुलाबाचं फूल आहे ते थोडं थोडं म्हणजे ओपन होत आहे आणि त्यातून स्वामी महाराजांची मूर्ती मला दिसत आहे, असं फील करा, कल्पना करा। त्यातून स्वामी महाराजांची अतिशय असं प्रसन्नदायक मूर्ती तुम्हाला दिसत आहे, ती मूर्ती तुमच्या समोर आहे। त्यानंतर तुम्ही त्या मूर्तीची पूजा करत आहे, अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा की मी त्या मूर्तीचा अभिषेक करत आहे। मस्त पंचामृत घेतलेला आहे, पंचामृत इकडे तारक मंत्र लावलेला आहे, कानावरती तारक मंत्राचे म्हणजे आवाज जो आहे ते पडत आहे असं फील करा आणि मनामध्ये तसा विचार आणायचा आहे डोळे बंद करून, आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक चालू आहे। त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांची मूर्ती पुसून घेतलेली आहे, जे अभिषेक
केलेलं पाणी आहे ते म्हणजे ते पाणी एखाद्या पेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना चंदनाचा गंध लावलेला आहे, स्वामी महाराजांना फूल अर्पण केलेलं आहे, एक छोटंसं म्हणजे हार तुम्ही तयार केला आहे तुमच्या हाताने आणि तो स्वामी महाराजांना घातलेला आहे, काही फुलं अर्पण केलेले आहेत त्यांच्या चरणी। त्यानंतर मस्त असं म्हणजे धूप लावलेली आहे, त्याचा सुगंध दरवळत आहे, इतकं सुशोभित असं वातावरण दिसत आहे। स्वामी महाराज अतिशय हसरा चेहरा दिसत आहे, ते हसतायत तुमच्याकडे बघून, असं तुम्हाला जाणवतंय। कल्पना करा अशा गोष्टींची, असं तुम्हाला मानसपूजा करायची आहे। त्यानंतर तुम्ही छानपैकी स्वामी महाराजांची आरती करतायत, मुजरा करतायत, असं फील करा तुम्ही स्वतःला की स्वामी महाराज माझ्या समोर आहेत आणि स्वामी महाराजांनी जे काही माझ्या मनातली इच्छा आहे ती मी स्वामी महाराजांना सांगत आहे आणि स्वामी महाराज ते ऐकून घेत आहेत, अगदी मला तसं जाणवतंय, असं मनामध्ये गोष्टी आणा तुम्ही। आणि त्यानंतर असं पॉझिटिव्हली विचार करा, एखादी तुम्ही गोष्ट स्वामी महाराजांसमोर मांडलाय तुमचा प्रश्न आणि स्वामी महाराजांनी तो पटकन असं म्हणजे तुमच्या हातामध्ये जे काही तुमचा प्रश्न होता तो सुटलेला आहे, लगेच त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला आता पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की मी काही जे माझी अडचणी होत्या, प्रश्न होतात ते स्वामींपुढं म्हणजे सांगितलेलं आहे आणि स्वामींनी लगेच मला त्याचं उत्तर दिलेलं आहे। स्वामी महाराजांचे आभार लगेच तुम्ही मानायचे आहेत की स्वामी महाराज मी माझी इच्छा अशा प्रकारे किंवा माझी अडचण अशी होती आणि तुम्ही त्याचं उत्तर एवढे लवकर म्हणजे तो दिलं, पण प्रश्न असेल तर सुटला सुद्धा, असे आभार सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांचे मानायचे आहेत। आणि त्यानंतर थोडा वेळ 5 मिनिटं डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि मानसपूजा करत असताना नामस्मरण करायचं आहे, श्री स्वामी समर्थ। होठ हलवायचे नाहीत, पण मनात तशी जी भावना आहे, कल्पना आहे, फील आहे ते तुम्हाला सर्व आत्मसात करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला नामस्मरणाला सुद्धा सुरुवात करायची आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं एकदम मन शांत आणि एकाग्र चित्तेने तुम्हाला जप करायचा आहे। कितीही 2-3 मिनिटासाठी किंवा तुमच्या मनाला जेवढा वेळ वाटेल तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा। अतिशय प्रभावी अशी मानसपूजा आहे, जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही नक्की एकदा तरी दर गुरुवारी तरी ही मानसपूजा नक्की करा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या। दररोजसुद्धा तुम्ही करू शकता, संकल्प करून करा, 108 दिवसाचा संकल्प करा, 108 दिवस ही सेवा नक्की करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।